नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिज्ञताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टलवरती आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचा एक नवीन टॅब ओपन झालेला आहे, प्रेफरन्सेस वाय नॉट एलिजिबल. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रेफरन्स जे येणे आवश्यक होतं ते आलं नाही आहे. त्यामध्ये काही त्रुटी असतील, त्यामध्ये CTT असेल, TT असेल, वयोमर्यादा असेल किंवा इतर महत्त्वाच्या ज्या निकष आहेत ते निकष पाहूनच तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यायचे असतात आणि म्हणूनच एक टॅब निर्माण केला आहे, प्रेफरन्सेस वाय नॉट एलिजिबल असा टॅब आहे. सगळ्यांनी तो पाहून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच इथे वरती जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल, त्याच्या आतमध्ये प्रेफरन्सेस एलिजिबिलिटी डायग्नॉस्टिक्स म्हटलेलं आहे, वाय नॉट ॲप्लिकेबल. आता इथे नंबर दिलेला आहे, आपण त्याच्या बेसवरती जर पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्ही पात्र आहेत. आता पहा, इथे एज दिलं आहे 38 वर्ष 6 महिने दिलं आहे आणि 14/5/2025 फिमेल म्हटलेलं आहे आणि 43 ओपन म्हटलं आहे. ओपन एज कॅप म्हटलं आहे. येस एलिजिबल फॉर ओपन बाय एज तर आहे, येस म्हटलेलं आहे. बघा इथे कॅटेगरीला देखील येस म्हटलं आहे, येस म्हटलेलं आहे. फिजिकली हँडिकॅप वुमेन येस आहे. बाकी ज्या जिथं तुम्ही ॲप्लिकेबल नाही तिथे तुम्हाला नो करण्यात आलेलं आहे. बघा, तर अशा पद्धतीचं आता बघा इथे TT नाही आहे तर नो केलं आहे, असा टॅब आलेला आहे. त्यामुळे चेक करा सर्वांनी आणि व्यवस्थित प्रेफरन्स द्या. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.